नमस्कार बहिणींनो, भावांनो, स्वागत आहे। आजचा विषय आपला घरगुती। कशी चालू संसार लाईफ आपली? बेटर आहे ना? घरोघरी काहीतरी असतंच, किरकिर, महाभारत। घरोघरी मातीच्या चुली। आपल्या सासूचा फेमस डायलॉग, माझंच नाही सांगते मी, साख्या जगाचं सांगते, कोणी कोणाच्या मनाला लावून घेऊ नका। प्रत्येक सासूचा डायलॉग असतो बर का। सून कधी लेक होत नाही, सासू कधी आई होते का? का हा भ्रम पाळायचा? सासूने प्रेमानं 2 शब्द बोलून बघा ना सुनाला। सुनामध्ये लेक बघा ना तुम्ही, ही पण माझी लेक आहे। आपली सुद्धा लेक लोकांच्या घरी नांदायला गेलेली। आपली स्वतःची लेक म्हणजे शेतात नसली पाहिजे, आरामशीर पाहिजे। तिला सर्दी खोकला झाला तर तिची वारंवार काळजी घेणे, तीनदा फोन करायचा। नाही म्हणजे प्रत्येक घरोघरी ह्याच आहे बर का कारण। आणि जर आपण समजा सासू देखत म्हणलं माझं अंग दुखतंय, तर प्रत्येक सासूचं काय म्हणणं असतं, लागलं का अंग दुखायला 2 दिवसात? काय काम करते ग तू? काय काम व्हायचं तुमच्याकडून? हे म्हणणार ना। ते सुनेला काय अपेक्षा असते सासूकडून? माझी आई असते त्या जागी, कशी असो, गरीब असो श्रीमंत असो। आईला मी सांगितलं असतं, आई माझं खूप दुखतंय, माझं अंग दुखतंय, असं दुखतंय। आई म्हणून झेंडू आंब लाव बाळा, गोळ्या घे, गोळ्या आणायला लावते। माणूस प्रेमाची भुकेली असते सून। 2 शब्द प्रेमानं बोलाव, 4 लोकांमध्ये मान द्याव, नाही का? सूनच शेवटपर्यंत साथ देत असते एका सासूची। मी नाही म्हणत लेक वाईट असते, लेक वाईट नसते, नणंद वाईट नसते, पण सासूचं एक काय म्हणताना पहिलं जे भोगलेलं असतं त्यांनी, माझी सासू आम्हाला इतकं काम सांगायची, माझी सासू आम्हाला असं करायची, आमच्या सासऱ्यासारखं सासूरवास कोणी केला नाही, तुम्ही चांगले आहेत अजून, नाही का? तेच मला म्हणायचंय, सासू आई झाली तर सून नक्की लेक होईल, हे मला वाटतं। खरं की नाही? पटते की नाही सर्वांना? मग सासांनो, आई होऊन बघा, सुनांनो तुम्ही पण लेक होऊन बघा, आपल्या सासू ताई बघा, सासूबाई तुम्ही सुनेमध्ये लेक बघा। तुम्ही म्हणत असाल ताई तुमच्या घरात पण तसं आहे का? नाही, अजिबात नाहीये तसं। माझी नणंद एक मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून अशी राहते माझ्यासोबत। सासूबाई पण चांगल्या आहेत, जाऊबाई पण चांगल्या आहेत, जेठजी पण चांगले आहेत। पण सगळ्या बहिणींचं म्हणणं होतं ताई तुम्ही सासूनेवर बोला, सासूनेवर बोला, या सासू चाललोय जगामध्ये, बोला काहीतरी। सासूनेवर बोललं तर दिवस पुरणार नाही बोलायला, कारण की भरपूर ठिकाणी बघतो आपण सासूचं सुनेचं जमत नाही। खास म्हणजे एका हाताने तर टाळी वाजतच नाही ना, नाही का? बरोबर आहे का दादांनो? त्याच्यामुळे सुनाची पण कदर करायला शिका, सून तुमची कदर करन। पण एवढं मात्र नक्की आहे, किती परिस्थिती बेकार येऊ दे, किती काही होऊ दे, सून सासूची अजिबात साथ सोडत नाही। सूनच जीव लावत असते सासूला। लेक काय तिच्या सासरी संसारात व्यस्त असते, नाही का? तिथून इथं यायला संसार सोडून कोणी येऊ शकत नाही। सूनच तुमच्या सोबत राहते, तुमची काळजी करते, गोळ्या औषधी टाइमशीर। तिला तुमची गरज आहे, तुम्हाला तिची गरज आहे, नाही का? या मनात भावना आणूच नका। सून कधी काय म्हणताना, सून कधी लेक होत नाही, लेक कधी सून होत नाही। प्रेमाने 2 शब्द बोलून बघा,
तुला काही हवंय का, काही पाहिजे का, काही चुकतंय का माझं. एकमेकींमध्ये संवाद वाढवा, आपोआप भांडणं टळतील. नाहीतर असं म्हणू नका लग्न झाल्यावरच माझं पोरग बिघडलंय, पहिलं चांगलं होता. पहिलं पण भांडणं होतच होते, भांडून लेवक बाहेर जातच होता. पण सून आल्यावरच का 4 लोकांमध्ये. पहिला नव्हता बाई तो तसा, फोन करत होता. ही कालची आली आणि काय कान भरवले नाही का. भरपूर मी अनुभव घेतलाय प्रत्येक घरांचा. आणि या ताईंची खूप आग्रहाची विनंती होती. बहिणी म्हणत होत्या तुम्ही सास सुनेवर काहीतरी बोला. तेच बोलायचा प्रयत्न केला मी. पटलंय ना बहिणींनो, दादांनो, सासांनो, सुनांनो. पटलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलला असंच सपोर्ट करा. हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच दुसऱ्या विषयी मी बोलेन. मला पण बोलता आलं की नाही ते पण सांगा. कारण की आम्हाला तसं घडलंच नाही आमच्या परिवारात. तसं उन्हातून कधी कोणाला पाहिलंच नाही. सगळा परिवार एकदम बेस्ट आहे. ठीक आहे, बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय महाराष्ट्र.